प्रणाली, प्राची, बाकी लोग का है? पता नहीं मैम। मुझे लगा आज मुझे ही लेट हो गया है, मेरा ही ध्यान नहीं था। डालो मैसेज, डालो जल्दी से। यस मैम। मुझे लगता है हम लोगों ने स्टार्ट कर देना चाहिए, है ना? हम आने की थे ना। हेलो, फोन करते थे नंबर ब्रेक कर, जाऊ दे, नंतर कॉल आला। क्या देखने वाले थे आज हम? कुछ बताने वाले थे मैम आप। हाँ, कुछ तो भी बताने वाले थे। कैरेक्टरिस्टिक देखने वाले थे हम लोग, बराबर है? मैम आने के थे ना, 4 ही लोग हैं हम। टाइम क्या हो रहा बेटा? 12-11। 12-11। आपके क्लास का टाइमिंग क्या है? 12 बजे। 12। अभी 12-11 हो रहे हैं, अभी 12-12 हो जाएंगे। फिर आपको टाइम समझ में नहीं आता है? 5 मिनट 10 मिनट ठीक हो जाता है, कभी कोई लेट हो जाता है, कभी कुछ हो जाता है, तो ठीक है, 10 मिनट्स ठीक है हमारे लिए। आ रहे मैम थोड़े थोड़े लोग। ओके ठीक है, रुकते हम लोग, वो बात नहीं है, पर बता रही हूँ मैं आपको। आप इस बारे में खुद सोचो। क्या मैडम?
हमारा 3rd नंबर का मॉडल कंप्लीट हो गया है, 3rd के साथ 2nd भी कंप्लीट हो गया है, फिर उसकी प्रॉपर्टीज बाकी है 2nd मॉडल की। मॅम 4 मॉडेल आहे का? हो, आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला 4 मॉडेल आहेत। आपलं 3rd आणि 2ndचं आपण कंबाईन घेऊन राहिलो आहोत ना, ते त्याच्यामुळं फक्त प्रॉपर्टीज बाकी आहेत 3rdच्या आणि 2ndच्या, प्लेन नीट, रिब आणि पर्ल। इंटरलॉकचं नाही आहे तुम्हाला, पण तरी पण तुम्हाला माहिती म्हणून मी ते सांगितलंय हा स्ट्रक्चर, ठीक आहे। याच्यामध्ये दिलेलं नाही यांनी इंटरलॉकचं, कारण त्याच्याशिवाय आपण रिब आणि ते अल्टरनेट येतं ना, काय मॅम? रिब आणि इंटरलॉक, आणि रिबचे तुम्हाला खूप सारे हे दिलेले आहेत, तर आपण ते नंतर घेऊ। रिबचे जे डिझाईन्स आहेत, कारण ते तुम्हाला ग्राफिकली वगैरे पण मला सांगावं लागू शकतं असं मला वाटत आहे। मॅम हे एवढं हार्ड आहे, तुम्ही शिकवता तेव्हा हार्डच वाटते। पेपर किती हार्ड येत असणार या सब्जेक्टच्या? सिंपल आहे ग, पेपरला एवढं हे नाही राहत, तुम्ही जर समजून घेतलं ना तर सिंपल आहे। तुम्हाला फ्लोट आणि ट्रक ते परत एकदा समजून सांगावं लागणार आहे। ते डायग्रामॅटिकली कसं दाखवलं जातं ते राहायला सांगायचं। बाकी झालेलं आहे। मला तुम्हाला डिझाईन, आय थिंक मला वाटत आहे की डिझाईन घ्यायची, रिबचे डिझाईन घ्यायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे ना। हो मॅम, पण एकदा नाही, कारण मग मला ग्राफिकली घ्यायची गरज नाही आहे, तुमची प्रॅक्टिकल घ्यायची गरज आहेच नाही, थेरोटिकलच भाग घ्यावा लागणार आहे। मॅम तरी पण एकदा सांगून द्या। त्याला वेळ जास्त जातो बेटा आपला। ते समजून घ्यायला अजून वेळ लागेल तुम्हाला, तसं तुमचं झालेलं आहे फर्स्ट इयरला। ग्राफिकली बनवले होते का तुम्ही, ग्राफ्स तयार केले होते का त्याचे? नाही मॅम। हे भगवंता, ग्राफ पेपर घेऊन ठेवा मग सगळ्यांनी। ग्राफ पेपर आहेत मॅम। आहेत ना, मला शो कर बरं, तुझा ग्राफ पेपर कुठला आहे ते तुझ्याकडे? आता काढावं लागेल, पण आहेत पण काढावं कुठे आहे? आहेत म्हटली ग्राफ, पण आता काढावं लागेल, अलमारीमध्ये बरं ठेवलं। ठीक आहे, मला उद्या दाखव। उद्या हो ठीक आहे काढून मॅम, घे उद्या हो आणि मला उद्याला ग्राफ्स दाखव, कुठले ग्राफ पेपर आहेत किंवा तुम्ही कुठले ग्राफ्स बनवले आहेत ते देखील मला दाखवून द्या एकदा, हो मॅम। कारण तुमचं फर्स्ट इयरला झालाय त्याच्यामुळे मला नाही वाटत की ती घ्यायची आवश्यकता आहे। बस फक्त फ्लोट आणि ट्रक हे सांगायचं राहिलंय।
ठीक आहे, आज आपण प्रॉपर्टीजच बघू. हे मी ट्रक आणि फ्लोट तुम्हाला उद्या समजून सांगेन. एक आहे आपलं. आपण सिंगल जर्सी फॅब्रिक बघितला. आता मला असं वाटत नाही की आणखी कोणी जॉईन होणार आहे, तर आपण स्टार्ट करू. ठीक आहे, होतील तर. आता ते नंतर झाले त्याला मी काही नाही करू शकत. आणि उद्यापासून थोडं लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करत चला. आपण याची कॅरेक्टरिस्टिक बघून घेऊ. हो मॅम. काय होतं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे? काय होतं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे? काय होतं कॅरेक्टरिस्टिक? कशाला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक? काय मॅम? कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? घटक. हम्म, मॅम घटक मराठीमध्ये म्हटलं जाते. वैशिष्ट्य होतात. हा तेच वैशिष्ट्य घटक आहेत. आणि प्रॉपर्टीज म्हणजे? प्रॉपर्टीज म्हणजे? हा प्रॉपर्टीज म्हणजे काय होतं? प्रॉपर्टी म्हणजे घटक होणार मॅडम. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य. गुणधर्म. त्याला आपण घटक नाही म्हणू शकत, त्याला आपल्याला गुणधर्मच म्हणावं लागेल. वैशिष्ट्य आणि गुणधर्म हे दोन्ही एकच याचे हे आहेत. थोडंफार चेंजेस राहतो याच्यामध्ये, जास्त चेंजेस नाहीत, पण सेम राहतं वैशिष्ट्य आणि गुणधर्म. एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं ते मेन गुणधर्म काय आहे, मेन गुणधर्म काय आहे ते. एकाच याचं हे झालं, एकच झालं वैशिष्ट्य आणि म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रॉपर्टीज. ठीक आहे. हो मॅम. एकाच अर्थाचे दोन शब्द, म्हणजे एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे शब्द आहेत ते एका मिनिंगचे. आपण सिंगल जर्सी स्ट्रक्चर बघितला, त्याचं काय काय गुणधर्म तुम्हाला वाटते सांगा? सिंगल स्ट्रक्चर मॅम. हा, सिंगल जर्सी जसं प्लेन मीन्स होत प्लेन. तो सिंगल याच्यामध्ये राहते, सिंगल लुक मध्ये. अजून आणखी ते फेस साइड आणि बॅक साइडच्या. आणखी मॅम एवढंच माहिती आहे. सांगा, अजून सांगा. प्लेन फॅब्रिक कसा तयार होतो? त्याचं जे फेस साइड आहे
कसं दिसतं आपल्याला? व्ही शेप मध्ये दिसतं. हो. आणि बॅक साइड कसा दिसतो? बॅक साईड राहतो. फ्रंट साइड व्ही शेप लुक राहतो आणि बॅक साइड कसा दिसतो? सेमी सर्क्युलर दिसतो. सेमी सर्क्युलर असे एकमेकांमध्ये असे काय म्हणतात त्याला, इंटरलेस झालेले असतात. त्याची टेक्निकली फेस साइड चेंज दिसते आणि टेक्निकली बॅक साइड चेंज असते. फेस साइड कशी दिसते? व्ही शेप मध्ये आणि बॅक साइड सेमी सर्क्युलर फॉर्म मध्ये. हे काय झालं? त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे प्लेन जर्सीचं. त्याच्यानंतर सेकंड काय आहे? मॅम एकदा रिपीट करा ना, हा, लक्षात येऊन जाणार पूर्णपणे. नाही कळलं का? कळलं, पण एकदा रिपीट करा म्हटले आणखी. टेक्निकली फेस साइड कसं दिसतं प्लेन जर्सीचं? सिलेंड्रिकल व्ही शेप मध्ये. व्ही शेप लुक दिसतो आपल्याला. आणि टेक्निकली बॅक साइड कशी दिसते त्याची? सेमी सर्क्युलर. हे काय आहे त्याचा? सेमी सर्क्युलर लुक दिसतो. हे त्याचं काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे. लूप हा शब्द यूज करायचा आहे सोबत. त्यानंतर सेकंड काय आहे? प्लेन लुक. काय झालंय? आपण बघितलं आहे प्लेन काय म्हणते याचं? हा, लेंथ वाईज स्ट्रेच होतो की कसा स्ट्रेच होतो? लेंथ वाईज नाही मॅम, ब्रेथ वाईज होणार. लेंथ वाईज नाही होणार स्ट्रेच. ओके. त्याची इलास्टिक रिकव्हरी कशी आहे? मॅम जर तुम्ही डायग्राम ठेवून जर आणखी केलं सांगितलं ना तर आणखी लक्षात ह्याचे जास्त अगं जमणार. बाई हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रॉपर्टीज सांगून राहिली आहे मी. तर त्याला आता डायग्राम पण देऊ का मी त्याच्या? नाही, पण आम्ही जर डायग्राम बघितला तर आणखी जास्त लक्षात येणार हे नाही. तुमचं म्हणणं ठीक आहे. डायग्राम आता मला सांग, मला एक गोष्ट सांगा. ज्या गोष्टीची डायग्राम दाखवल्या जाऊ शकते त्या गोष्टीची मी डायग्राम दाखवणार तुम्हाला आणि ते मी दाखवते. पण आता ह्याची डायग्राम मी तुम्हाला कसं दाखवू? आता स्टेज करतानाची डायग्राम काढून आणू मी? काही गोष्टी अशा राहतात, टेक्निकली ज्या गोष्टी असतात खूप साऱ्या, त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. प्रत्येक वेळेस डायग्रामच तिथे राहील असं जरुरी नसते. तुम्ही टी शर्ट्स यूज करता? हो करता टी शर्ट्स यूज? हो. किंवा असे खूप सारे गारमेंट्स आहेत की जे तुम्ही सिंगल जर्सीचे यूज करता. ह्या सगळ्या गोष्टी आपण यूज करतो. नीट फॅब्रिक आपण यूज करतो. तर आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगायचे आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज सांगायचे आहेत की ते कसे आहे. तरी मी त्याचा शब्दानी शब्द घेऊन नाही राहिली आहे. मी तुम्हाला फक्त विचारून राहिली आहे. मी ह्यासाठी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला ते कळायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी, कारण आपण त्या गोष्टी यूज करतो. ह्याची मी तुम्हाला कुठली डायग्राम आणून दाखवू? हे असं झालं की पोरगी पाहायला गेलो तो पोरीचा म्हणजे पोरीलाही बघायचं आहे,
तिच्या बहिणीलाही पाहायचं आहे, तिच्या भावालाही पाहायचं आहे, आणि काय म्हणते घरातले जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनाच बघायचं आहे. मॅम असा प्रकार झाला हा. लग्न करायचं कोणासोबत आहे आणि पाहायचं कोणाला जात आहे. आजकाल सर्व म्हणजे नवरीची ज्यांना पाहायला त्याच्यातून तिची बहीण पण दिसते ना. हे भगवान. पहिल्याच्या वेळेस जे लपवून ठेवत होते बहिणीला दिसले नाही पाहिजे म्हणून. हो का? हो. मग आता जसं तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल माहिती आहे, तर तसं ह्या गोष्टीबद्दल पण थोडस तुम्ही वेअर करताय सगळ्या गोष्टी, तर त्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. घालतो आपण हे सगळे फॅब्रिक्स आपण युज करत आहोत. ठीक आहे, जर ओव्हन फॅब्रिकचा विचार केला तर आपण ओव्हन फॅब्रिक खूप कमी युज करतो, पण नीट फॅब्रिक आपण यूज करतोच करतो. ह्युमन बिंग्सला नीट फॅब्रिकची खूप जास्त नीड आहे. आता तुम्ही कुठले कुठले फॅब्रिक्स घालून आहात? कुठला नीट फॅब्रिक तुम्ही घालून आहे? ते का घातल्या जातात? तेच वस्तू का घातल्या जातात? हा पण एक भाग असतो. या आपला डिपार्टमेंट फॅब्रिकशी निगडीत आहे आणि आपण फॅशनशी निगडीत आहोत, आणि त्याच गोष्टी आपण इथे बघत आहोत. चल ठीक आहे, सांग आता काय एक झालंय ना आपलं. कोणतं सांगायचं होतं मला त्याच्यामध्ये? महत्वाचे सांगत आहे मी. मग त्याची इलेस्टिक रिकव्हरी कशी असते या फॅब्रिकची? फ्लेक्झिबल. काय? फ्लेक्झिबल मॅम. फ्लेक्झिबल. वेअरिंग साठी कसं आहे ते? काय मॅम? काय? आपण जेव्हा नीट फॅब्रिक वेअर करतो, घालतो, तर ते कसं असतं? ऍक्च्युली सिंगल जर्सी बद्दल बोलत आहे, बाकी हे नाही. याचे प्रॉपर्टीज पाहतो आपण. फिटिंग मध्ये बसतं ते. हा. आणखी कम्फर्ट असतं. हो. जसं ओव्हन फॅब्रिक तुम्ही जर सिंथेटिक फॅब्रिक वगैरे जर यूज करत असाल आणि ते जर तुम्ही फिटिंगचं घालत असणार, जनरली लिंगरीज, तर तुम्ही विचार करा की ते जेव्हा कुठल्या पद्धतीने फिट होईल. त्याच्यामुळे इचिंग होईल आपल्याला. नीट फॅब्रिक मुळे होतं का? फॅब्रिक कसा राहतो? हा सॉफ्ट राहतो. सॉफ्ट. त्यानंतर याची जी हमें इसके बारे में नीलम को पता है सब इंफॉर्मेशन. तो मैं वही तो पूछ रही हूँ ना, इसलिए तो मैंने बोला मैं इसकी डायग्राम्स आपको कहाँ से बताऊं, क्योंकि आप ये वेयर करते हो, मैं वही तो बता रही हूँ आप लोगों को. नीलम और ये सारी बातें आपको पता है इसकी, सिर्फ आपको रिकॉल करने की जरूरत है. ठीक है. ये इसकी इलास्टिक रिकवरी जो है वो 40% एक्स्ट्रा रहती है बाकी फैब्रिक से, जैसे रीब है, इंटरलॉक है या पर्ल है, उससे इसकी जो क्या बोलते हैं, रिकवरी जो है वो 40% एक्स्ट्रा रहती है, इलास्टिक रिकवरी. ठीक है. ये लेंथ वाइज भी स्ट्रेच होता है. होता है.
नहीं मैम, लेंथ वाइज तो नहीं होता। लेंथ वाइज नहीं होता, लेंथ वाइज भी होता है पर विड्थ से कम होता है। विड्थ वाइज इसकी जो स्ट्रेचेबिलिटी होती है वो ज्यादा रहती है और लेंथ वाइज कम रहती है। ठीक है, इलास्टिक समझा नहीं सर या इसमें हम अल्टरनेट कलर्स यूज कर सकते हैं। कोर्स वाइज जो इंटरमैशिंग होती है इसकी, उसमें हम अलग अलग कलर यूज कर सकते हैं, कर सकते हैं कितने क्या? मैम, कितने? हाँ, थोड़ा जोर से कशामध्ये? बोलो, मुझे सुनाई नहीं दे रहा। कशामध्ये मॅम? अगं जेव्हा इंटरलेसिंग होतं याचं, कोर्स वाइज आपण इंटरलेसिंग करतोय, आपण कशा पद्धतीने बनवतो, कोर्स वाइज और वेल वाइज, ह्या हो. पद्धतीने आपण फॅब्रिक तयार करतो। त्याचं कोर्स वाइज कलर कलर यान जे आहेत ते चेंज करू शकतो आपण। नीट फॅब्रिक कुठल्या पद्धतीने तयार होतो? कोर्स वाइज तयार होतो आणि वेल वाइज तयार होतो। होतो की नाही होत? होतो का? हो मॅम. काय सांगत होते मी? हो. तर ह्यामध्ये आपण डिफरन्स कलर्स यूज करू शकतो ना। हो. त्यानंतर आहे नीडल लूप। याच्यामध्ये काय दर्शवतो? टेक्निकली बॅक साइड आणि सिंकर लूप फेस साइड। ठीक आहे, आपण निडल्स बघितले आहे, सिंकर लूप बघितला आहे, निडल लूप बघितला आहे। तर ह्याच्यामध्ये निडल लूप काय दर्शवतो आपल्याला? टेक्निकली बॅक साइड याची, आणि सिंकर लूप फेस साइड। ठीक आहे, बाकी तुम्ही सांगू शकता, म्हणजे असं खूप हार्ड नाही आहे याच्या प्रॉपर्टीज। त्यानंतर प्लेन नीट फॅब्रिक जे आहे त्याचा सरफेस कसा राहतो? फ्लॅट राहतो। राहतो फ्लॅट? मॅम याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही. प्लेन नीट जे आहे त्याचं सरफेस फ्लॅट असतो। ठीक आहे, आणि काय होतं की याचा सरफेस जरी फ्लॅट असला तरी जेव्हा आपण तरी पण तो साइडनी, बॉटमनी म्हणा किंवा अप साइडनी ते काय होतं? कर्व होतं, किंवा जेव्हा आपण कट करतो या फॅब्रिकला तेव्हा देखील ते काय होतं? कर्व होतं। तुम्ही कट केलेलं नसेल हे फॅब्रिक, हे थोडंसं आहे ना कर्ली होतं जेव्हा आपण कट करतो, किंवा याचे जे एजेस आहेत, एजेस मधून हे कर्ल होतं फॅब्रिक। कारण काय आहे याचं कर्ल होण्याचं? हे लाईट वेट फॅब्रिक आहे। ठीक आहे, म्हणून ते कर्ल होतं। सिंगल नीट जर्सीचं जे प्रोडक्शन आहे ते हाय प्रोडक्शन आहे। मॅडम आवाज वेगळीच येते. आवाज ब्रेक होतोय? हो. तुझा माईक म्यूट कर।
हा आता नाही येत आवाज. माझा येतोय का आता आवाज? येतोय तुमचा आवाज. प्रीती कोणाच्या माईक तरी म्यूट कर. प्रीती माईक म्यूट कर. आवाज येतोय ना माझा? नीलम प्राची केला वाटते. यस मैम, आ रही है आवाज. हाँ क्या बता रही थी मैं? हाँ इसका जो प्रोडक्शन है सिंगल नीड जर्सी का, उसका प्रोडक्शन हाई प्रोडक्शन में आता है. क्योंकि क्या क्यों आता होगा? इसका प्रोडक्शन ज्यादा क्यों होता है? बताओ, इसका आंसर दे सकते हो आप. ह्याची कॉस्ट कमी असते आणि याचा यूज आपण काय करतो? जास्ती करतो. करतो की जास्ती करतो की नाही करत? सिंगल जर्सी फॅब्रिकचा यूज जास्ती होतो की नाही होत? कुठले कुठले फॅब्रिक तयार होतात त्याच्यामध्ये, गारमेंट्स तयार केले जातात सांगा बरं. यार मुंग्या कुठून आल्या इथे? काय मॅडम? सिंगल जर्सी मध्ये आपण कुठले कुठले फॅब्रिक्स तयार करतो? नाही माहिती मॅम, हा? नाही माहिती. काय म्हटलं? काय म्हटलं? याच्या आधीच सांगितलेलं आहे की नीट फॅब्रिक मध्ये कुठले कुठले फॅब्रिक्स तयार होतात. त्याच्यामुळे तुम्ही हे नाही म्हणू शकत की माहित नाही. मॅम ते कॅरेक्टरिस्टिक पण सांगितलं ना तुम्ही, पूर्ण एकत्र असं वाटतं की पूर्ण एकत्र झाल्यासारखं. आता सगळे एकत्रच होणार आहे ते. प्लेन सिंगर काही समजत नाही त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पण काहीच नाही. बरं मला सांगा फॅब्रिक कोणते यूज करता, मग मी सांगते ते पूर्ण व्यवस्थित समजून. मॅम एक एक सांगा सर्व व्यवस्थित सांगितलं तुम्ही. मला आधी फॅब्रिक सांगा तुम्ही कुठले यूज करता सिंगल जर्सीचे. नीलम प्राची, प्रणाली, प्रीती, सोनल. मॅम प्रीतीला माहिती आहे आणि नीलमला याच्याबद्दल एकदा विचारा प्रश्न, एकदा आणखी विचारा. प्लेन नीट फॅब्रिकचे आपण कुठले कुठले गारमेंट्स यूज करतो? टी शर्ट, हा बॅगी, हा इनर्स, हा हे स्वेटर, हम्म ग्लव्स, सॉक्स, हम्म टॉप पण राहते ना मॅडम. ते स्ट्रेचेबल कपडे असतात ते सगळे निटेड पासूनच बनलेले असतात. आपण याच्यामध्ये 4 टाइप्स बघतोय. सिंगल जर्सी, रीप, इंटरलॉक आणि पर्ल. हे 4 मेन टाइप्स आहेत त्याच्यात आपण सिंगल जर्सी बघतोय. ठीक आहे. हे कॅरेक्टरिस्टिक मध्ये येत नाही किंवा प्रॉपर्टीज मध्ये कुठले फॅब्रिक यूज होतात हे येत नाही, पण मी तुम्हाला विचारत आहे. तर यासाठी विचारलं की याचं प्रोडक्शन जास्ती का म्हणून आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला आधी केला होता. कम्फर्टेबल असतात आणि स्ट्रेच होतात. वेअरिंग साठी कम्फर्टेबल आहे, त्याची कॉस्ट पण कमी असते आणि स्ट्रेच पण. त्यामुळे याचं प्रोडक्शन हे जास्ती होतं. ऍक्च्युली आपला मेन पॉइंट काय? प्रोडक्शन.
प्रोडक्शन याचं हाय प्रोडक्शन आहे आणि लो कॉस्ट आहे. लो कॉस्ट आहे. ओके. ठीक आहे, हे याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. गारमेंट कुठलं यूज करतो हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. ठीक आहे. ओके हो मॅम. मॅम. त्यानंतर काय राहिलं अजून याच्यातलं, हे सांगितलं हे तर बिलकुलच नाही कळणार. यासाठी सिंगल सिलेंडर मशीन यूज होते आणि लंच निडल यूज केली जाते. ठीक आहे. त्यानंतर येतो आपण रिफ फॅब्रिक कडे. हे कळले आहे का सिंगल मॅम तुम्ही ते आणखी एकदा सांगतो म्हटलं होतं ना व्यवस्थित कॅरेक्टरिस्टिक. आणखी एकदा सांगते मी, पण हे कळलंय का थोडं थोडं काहीतरी? थोडं थोडं कळलं मॅडम. पहिलं काय सांगितलं होतं मी? सिंगल लूप बद्दल सांगितलं होतं तुम्हाला. सांगितलं होतं लूप हो. काय होतं? सिंगल लूप मध्ये राहत. प्लेन लूप. फेस साइडचं लूप कसं असतं? फेस साइड मॅम. टेक्निकली फेस साइड व्ही शेप मध्ये दिसतो आणि हो. टेक्निकली बॅक साइड सेमी सर्क्युलर लूप दिसतो. हे आपण फर्स्ट बघितलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर काय बघितलं होतं सेकंड मध्ये? यातला एक राहिला होता, हे फॅब्रिक कसं असतं, थिन राहतं, त्याचबरोबर स्मूथ असतं. फिलिंग मध्ये स्मूथ असतं की नसतं? असतो का? स्मूथ राहतो की नाही राहत? मॅम ते रेकॉर्डिंग करायची होती, मला करून ठेवायची होती. जे तुम्ही कॅरेक्टरिस्टिक सांगत आपण रेकॉर्डिंग होतच नाहीये. रेकॉर्डिंग होणारच नाही, कारण रेकॉर्डिंग कॉलेज करते. आपण स्वतः म्हणजे आपल्याला जे मेन पण पॉइंट नाही आहे. करायचे असतील ते नाही करू शकत. होस्ट आहे का? नाही. मग त्याच्यामुळे ते रेकॉर्ड होणार नाही. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल किंवा लिहून ठेवावं लागेल. कागद पेन घेऊन बसायचं, नोटबुक घेऊन बसायचं, जर असं वाटत असेल तुम्हाला तर. काय सांगत होती मी? कॅरेक्टरिस्टिक. याचा फील कसा राहतो? स्मूथ राहतो आणि हे लाईट वेट फॅब्रिक आहे, थिन फॅब्रिक. ठीक आहे. म्हणजे जर्सी फॅब्रिक मध्ये सगळ्यात थिन फॅब्रिक जर जे असेल ते सिंगल जर्सी और प्लेन नीट फॅब्रिक. त्यानंतर याची टेक्निकली बॅक साइड कशी असते? सेमी सर्कल. सेमी सर्क्युलर. अजून काय सांगितलं होतं मी याच्यामध्ये? याची इलास्टिक रिकव्हरी कशी आहे? फ्लेक्झिबल आहे मॅम. विड्थ वाईज पण हे होते आणि विड्थ वाईज त्याची विड्थ जी आहे ती कमी एक्सटेंड होते लेंथ पेक्षा.
प्लेन पीस. हा. ठीक आहे. हो. याची आणि इलास्टिक रिकव्हरी कशी आहे? बाकीचे जे फॅब्रिक आहे नीट फॅब्रिक त्याच्या 40% एक्स्ट्रा आहे. अभाव म्हणजे एक्स्ट्राच होणार ना, जास्ती आहे. ठीक आहे. त्यानंतर याचं जे स्ट्रक्चर आहे, निडल लूप कुठे यूज होतो? टेक्निकली बॅक साइड मध्ये निडल लूप यूज होतो आणि टेक्निकली फेस साइड मध्ये सिंकर लूप यूज होतो. ठीक आहे. हे त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. फॅब्रिक कसं असते? फ्लॅट. याचा सॉरी, या फॅब्रिकचा सरफेस फ्लॅट असतो. सोबत याचे जे एजेस आहेत ते काय होतात? कर्ल होतात. ठीक आहे. हे त्याचं परत एक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर याचं प्रोडक्शन जे आहे ते हाय प्रोडक्शन आहे आणि कॉस्ट कशी आहे? लो आहे. हे देखील याचं एक काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याचबरोबर जेव्हा सिंगल नीट फॅब्रिक तयार होतं तेव्हा त्यासाठी सिंगल सिलेंडर यूज होतो. आणि कुठली निडल यूज होते? लंच निडल. ठीक आहे. हे काय याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. हे झालं सिंगल जर्सीचं. हे झाले आपले कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिंगल जर्सी और प्लेन नीट फॅब्रिक. कळले की परत सांगावं लागेल? आता कळलं का? हो मॅम. त्यानंतर येतो आपण रीफ फॅब्रिक कडे. रीफ फॅब्रिक आपण कसं बघितलंय, कसं तयार होतं ते? कसं तयार होतं? 1 by 1 बघितलं आपण. सिंगल रीप स्ट्रक्चर बघितलं आहे 1 by 1. तुम्ही याचे इमेजेस लिहिताना काढू शकणार नाहीत, पण तुम्ही ग्राफिकली किंवा सिम्बॉलिकली ते दाखवू शकता. ठीक आहे. आपण आपण बघितलं होतं ना, पहिले फेस साइड येत आहे, तर नंतर रिव्हर्स साइड, नंतर फेस साइड, नंतर रिव्हर्स साइड, या प्रकारे याचे इंटरलेसिंग होते की नाही? सॉरी, इंटरलेसिंग म्हणतात, इंटरमॅशिंग होतं हो की नाही? बघितलंय का आपण हे रीफ फॅब्रिक्स मध्ये? अगं बाई, आपण बघितलं आहे की नाही? रीफ फॅब्रिक बघितलं आहे की नाही? मला डबल इकडनी जॉईन करावं लागेल. मॅम बघितलं आहे. मॅम का आवाज नाही येत आहे? बघितलंय ना आपण? हो मॅम बघितलंय. त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय? मी तुम्हाला एक फिगर दाखवली होती सिंपल रीपची. सिंपल रीपची फिगर दाखवली होती. हो ते काय मॅम. होतं? 1 by 1 रीप. त्याच्या खाली लिहिलं होतं 1 by 1 रीप.
हो. त्याच्यामध्ये काय होतं ABCD अशी 4 हे होते अल्फाबेट है दिले. ना, 4 रो होते बघा. हो. तुम्ही त्याची जर स्क्रीनशॉट घेऊन ठेवलं असेल तर बघा. एक त्याच्यामध्ये मिनिट काय होतं, फर्स्ट वाटत नाही स्क्रीनशॉट घेतली असेल, त्याची स्क्रीनशॉट तर नाही घेतली होती. हा सिम्पल रिपची घेतली होती. हा तर मी तुम्हाला सिम्पल रिपचीच म्हणताय. मी इंटरलॉकची हो. तर मी घ्यायला लावली होती तुम्हाला, पण रिपची जर तुम्ही घेतली असेल तर बघा. हो मॅम. इंटरलॉकची मी करायला सांगितलं होतं तुम्हाला, आणि नाही रिपची पण घ्यायला सांगितली होती, कारण इंटरलॉक आणि रिप मध्ये आपण ट्राय केला होता. तर त्याच्यामध्ये काय दिसत आहे, ए मध्ये काय आहे, काय रिप्रेझेंट करताय ए, बॅक साइड करत आहे. करा, ओपन करा सर्वजण. केलं मॅम. बी साइड काय रिप्रेझेंट करत आहे, बॅक साइड. बी. ए आणि ए बॅक साइड फेस सांगितलं साइड. ना, बी काय रिप्रेझेंट करत आहे, ए आणि डी बॅक साइड, हा बी आणि डी फेस साइड. फेस साइड. तर हे झालं 1 बाय 1 सांगितलं ना मॅम. रिप. जर समजा 2 बाय 2 रिप जर असती तर काय झालं असतं, ए आणि बी बॅक साइड रिप्रेझेंट केलं ए असतं, आणि बी डी बॅक सी साइड आणि डी डी फेस आणि साइड. डी फेस साइड. हा सेम काय झालं, जर आपण 3 बाय 3 रिप जर घेतली तर काय होणार, ए बी सी बॅक साइड नाही, हा DEF फेस साइड. फेस साइड. ठीक आहे, मॅम झालं 1 बाय 1, 2 बाय 2, 3 बाय 3. किंवा असं पण होऊ शकतं, इन रेग्युलर जर व्ह्यू असेल तर त्याच्यामध्ये 2 बाय एक फेस, एक 1 बॅक, बाय एक 2, फेस, एक 1 बाय बॅक. 3 असं पण होऊ शकतं. ठीक आहे, हो मॅम. तर ह्याच्यामध्ये काय राहणार, फेस आणि रिव्हर्स. जेव्हा आपण बनतं फॅब्रिक बनतं तेव्हा फेस आणि रिव्हर्स साइडने बनतो. फर्स्ट जी प्रॉपर्टी जी याची आहे ती तेच आहे. मॅम प्रीतीचा काय काय म्हटलं श्रुतिका? माईक चालू झाला होता प्रीतीचा, म्हणून आवाज नाही येत होता. अच्छा, हो, प्रीतीचं माईक चालू झालं नाही माझा तो बंद. काय झालं प्रीती? माझा माईक बंदच आहे म्हटलं. चालू झालं होता म्हणून आवाज नाही येत होता. हा, बरं, नाही ठीक ग. आहे. ठीक आहे, ठीक आहे. प्रीतीचा माईक बंदच आहे, मला इथे दिसतंय, कारण माझ्या याच्यामध्ये कोणाचा माईक ऑन आहे कोणाचं नाही ते पूर्ण आहे. नाही मॅम, मगाशी जसा आवाज येत होता ना तसा आता पण आवाज येत होता, म्हणून म्हटले प्रीतीचा माईक चालू झाला. ठीक आहे. याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय रिपचं, रिव्हर्सेबल स्ट्रक्चर. काय आहे रिपचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक, काय आहे, रिव्हर्सेबल स्ट्रक्चर. ठीक आहे, फेस अँड बॅक साइड has the same appearance in 1 by 1, 2 by 2, 3 by 3 ribs. ओके, त्यानंतर काय शो करतं ते, त्याचं जे अपीयरन्स आहे ते काय शो करतं, वर्टिकल कार्ड्स अँड थिन राईट्स इन बिटवीन. त्याचा कार्ड्स किती लंबा आहे आणि ते किती काय म्हणतात त्याला, थिन आहे, हे देखील ते आपल्याला दाखवतं. त्यानंतर सेकंड काय आहे, रिप स्ट्रक्चर कसा असतो, बॅलेन्सेबल. कसा बॅलन्स राहतो त्याच्यामध्ये, कारण 1 बाय 1, 2 बाय 2, 3 बाय 3 आपण काय करतो याच्यामध्ये, रिव्हर्सेबल स्ट्रक्चर आहे. रिपचा हा स्ट्रक्चर रिव्हर्सेबल असतो, त्याच्यामुळे तो बॅलन्स, त्याच्यामध्ये बॅलन्स क्रिएट होतो. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही आहे?
ह्याच्यामध्ये अल्टरनेट आपण बॅक आणि फ्रंट जे व्ह्यू आहे त्याच्यामुळे ते बॅलन्स होत जातं. म्हणून हा कसा आहे, बॅलन्सेबल स्ट्रक्चर आहे रिबचा. ठीक आहे, हे झालं याचं सेकंड प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हेवियर अँड थिनर दॅन प्लेन फॅब्रिक. प्लेन फॅब्रिक पेक्षा हे कसं राहतं, आपण बघितलं की प्लेन फॅब्रिक हे लाईट वेटेड असतं की लाईट वेटेड की नसतं, असतं का लाईट वेटेड, हो की नाही? लाईट वेटेड असतं का? सिंगल जर्सी फॅब्रिक लाईट वेटेड असतं का? याची आधी आपण बघितलं की नाही बघितलं? मॅम मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे, आवाज तर तुम्ही कोणीच नाही बोलत आहे. आवाजच नाही आला मॅम. मला वाटलं टाइम अप झाला तर मॅम गेल्या का, म्हणून मी बघत होती. मीच 2 मिनिटापासून चूप बसली आहे, तुम्ही लोक आन्सर करत नाही आहे ना. माहितच नाही मॅम त्याबद्दल. आपल्याला आपण क्लासमध्ये अटेंड कशासाठी राहतो, फक्त आपली प्रेझेंटी दर्शवायसाठी असतो का? नाही हम्म मॅम. मग याच्या आधी आपण काय याच्या आधी आपलं काय डिस्कस झालाय, काय बोलत आहे टीचर, काय बोलत आहे याच्याकडे लक्ष असतो की नसतो? हो मॅम. मॅम त्याच्याबद्दल माहितीच नव्हतं म्हणून मी चूप होते. अरे मी प्लेन फॅब्रिकचं विचारून राहिली होती तुम्हाला. प्लेन फॅब्रिक तर आपण मगापासून प्लेन फॅब्रिकच बघतोय ना. माइंड प्रेझेंट ठेवत चला ना थोडासा. चलो ठीक आहे, उद्या बघू बाकीचं. गई मैम. चला सब लोग लीव हो जाओ लवकर लवकर.
नीलम, आवाज आ रही है क्या? नीलम, प्रणाली, हाँ मैम। ये तुम फाइनल ईयर हो या सेकेंड ईयर हो? सॉरी मैम, हमने लिफ्ट ही नहीं